मैं कमी मॅम. हां चालेल ना, बस ठीक आहे. रोल आपल्या जोडी मॅडम आहेत ना, त्यांना मला एडिटेबल कॉपी वर्ड फाईल व्हॉट्सअपला पाठवली. आपलं दोघांचं ठरलं होतं ना. हां, कॅमेरा बंद करायचा. मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की तुम्ही CCTV लावा, त्यावेळी कॅमेरा बंद करेल. मॅडम माझं ऐका ना, की तुमच्यासारख्या धडाडीच्या लोकांनी ह्या कॅमेऱ्यासारख्या किरकोळ गोष्टीचा उल्लेख सुद्धा नाही. मग त्याची काळजी करू नका मॅडम. तुम्ही वडील पोलिसांमध्ये आहेत ना, त्यांच्या आयुक्तांनी सरळ सांगितलेलं आहे की सरकारी अधिकारी आहे ना, तर तो जबाबदेही आहे, त्यानं कॅमेरा बंद करा, एवढ्या किरकोळ गोष्टीकडे लक्ष सुद्धा घालून नये, असं माझं मत आहे. मग मी काय म्हणतोय लक्षात घ्या. आता काय माहिती का, हे जो कॅमेरा आहे ना, हा माझ्या सुरक्षेसाठी कसा आहे माहिती आहे का. आणि तुम्ही म्हटलं महिलाकडनं जास्त सुरक्षा, आणि तो तुमच्या सुरक्षेसाठी सुद्धा आहे. माझ्याकडनं म्हणजे कुठली चुकीच्या गोष्टी होऊ नये ह्यासाठी हा कॅमेरा माझ्या स्वतःसाठी आहे. मला कॅमेरा नव्हता ना, तर मला किडनॅप झालं होतं माझं तुमच्या महानगरपालिकेमध्ये, आणि तोच हा विटकरची मी माहिती काढतो. आता विषय हां, आता कसं पॉईंट आहे की आता माझे प्रोटोकॉल आहे मॅडम, म्हणजे माझ्या कामाचा भाग आहे म्हणजे. तर त्यामुळं माझी रिक्वेस्ट होती तुम्हाला की ते त्या दिवशी मी बंद केलं होतं, कारण ते तो वेगळा विषय होता. आता एक 3-4 विषय आहेत मॅडम. पहिली गोष्ट म्हणजे आणि मी अस्मिता तांबेंना फॉलोअप केलेलं आहे, खूप केलेलं आहे. त्यानंतर उपायुक्तच इतके बदलले धडाधड, ते डिसिजन घेता आले ना त्यांना. विशेष करून आत्ताचं जे ताजं आहे की जे नगरसेवक निवडून आले, मला माहिती आहे तुमचा त्यांच्याशी संबंध येत नाही, पण त्यांच्या अंडरचं येतं. तर त्यांचा जो हे होता मॅनिफेस्टो होता, किंवा त्यांनी त्यांचा त्याला काय म्हणतात प्रचारनामा किंवा ते आहे, त्याच्यामध्ये 500 स्क्वेअर फीटच्या खालच्या घरांना टॅक्स पूर्णपणे माफ करण्यात येईल असं ते म्हणले होते. त्याच्यावर काय बोलणी चालली आहे का, कारण का मार्च तर संपताना तुम्ही सगळ्यांना नोटिसा पाठवल्या असतील, आणि ते सुद्धा पहिल्या जुन्या नियमाप्रमाणे पाठवले असतील. तर म्हणजे हा वर्ष गेलं त्या लोकांचं, म्हणजे आमच्या दृष्टीनं बरं का, की मग नगरसेवकांनी नागरिकांना फसवलेलं आहे थोडक्यात. जी सुरुवात झालेली आहे. दुसरी सुरुवात आत्ताच मी जीबीकडे जाऊन आलो, तर जीबीला ठराविक लोकांनाच फक्त बसून देतात, ठराविक पत्रकारांनाच फक्त. हे बी गलत आहे, हे बी गलत आहे. नाही मी ते म्हणत नाही, तो विषय तुमचा नाही. मी आता तुमच्या विचार येतो. 40% जे आहे सूट जे आहे ना, त्याच्याबद्दल प्रचंड अजूनही गोंधळ आहे. त्याच्याबद्दल प्रचंड अजूनही लोकांना भरायचं आहे, नाही भरायचं आहे याच्याबद्दलचं सुद्धा आपल्याला ते कळवायचं की आता त्याचा स्टेटस काय आहे. आणि 40%चं चालू आहे, पण जे मागं म्हणजे कर विभागानं चुकीच्या पद्धतीनं ते सर्वे केला होता. त्याच्यामध्ये म्हणजे माझं सुद्धा मी आलो होतो, मी अगदी जे सगळे नियम पाळणारा माणूस आहे, तर मला पैसे भरावे लागले होते. तर 2 मुद्दे त्याच्यामध्ये. त्यांनी जे जास्त पैसे भरले, जे त्याला ते लागू व्हायला नको होते, त्यानं ते तुमचा PT फॉर्म तो भरला त्याने. हां, तर त्यामुळं त्याला ते सूट परत लागू झाली, आणि मागची सुद्धा सूट माफ झाली. ते कन्वर्ट करण्यामध्ये त्याला पैसे जर हवे असतील तर हा एक मुद्दा आहे. त्या माणसानं जे जास्त पैसे भरले तुमच्या म्हणजे महानगरपालिकेच्या चुकीमुळं, त्यांनी जे सर्वे केला होता. ॲडजस्ट मॅडम, माझे समजा 5,000 जर टॅक्स आहे ना, मी 50,000 भरलेला आहे. हे कधी होणार? 7-8 वर्षामध्ये होणार. मला पैसे हवे असतील तर, आणि ते माझी चूक असते ना, तर मी त्याचे डबलचं पैसे भरले. हे नागरिकांचं म्हणणं आहे बरं का मॅडम. हा एक झाला विषय. दुसरं एक मॅडम, तुम्ही जर नाव लिहून घेतलं तर फार बरं होईल. डेक्कन आर मॉल, त्याचा विषय असा इतका विनोदी आहे. हां, डेक्कन आर मॉल, नितेश राणे त्यांच्या मालकीचं ते आहे. पण विषय त्याचा असा आहे की माधव जगताप साहेब, म्हणजे ॲक्च्युली सांगतो, अजित देशमुख साहेब ज्यावेळी इथं उपायुक्त होते, तेव्हा त्यांनी एक नोटीस काढली होती. माधव जगताप साहेबांनी ती पुढे नेली फार चांगल्या पद्धतीने. त्यांनी एक आयडिया अशी केली की ती बँड वाजवायची. हां, त्याप्रमाणे तिकडं वाजवलं, आणि त्यांच्यावर त्यांनी सील केलं त्यांना. त्यावेळी ते 3,70,00,000 होतं. त्याची प्रेस कॉन्फरन्स घेतली. ती प्रेस कॉन्फरन्स मी अटेंड केलेली आहे. त्या प्रेस कॉन्फरन्स, आणि नंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी त्यांचं सील उघडण्यात आलं, आणि ते आत्ताही चालू आहे. तर मी त्यांना ते जगी असं काय केलं त्यांनी पूर्ण भरले का? त्यावेळी त्यांनी 25 लाख रुपये भरले होते. विचार करा, 3,70,00,000 जागेत 25 लाख रुपये भरले, त्यांचं सील काढलं.
आजचं त्याचं स्टेटस काय हे तुम्ही उलटं काढा बरं. आणि हां आणि मी सुद्धा तुम्हाला सांगतो त्याचं आत्ता आहे 6,27,00,000 रुपये. ओके, डेक्कन आर मॉलची तर हू इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट आणि कुठला उपायुक्त त्याला जबाबदार आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी माझं म्हणणं आहे. मी ते वर BP साहेबांना कळवीनच. पण हे नागरिकांची फसवणूक नाही का? 1-1 लाखाला तिथं बँड बाजा वाजवता. नाही हे ना प्रकरण करण्याला माहिती नाही नाही बरोबर आहे. मी तुम्हाला नाही मॅडम तुम्हाला पूर्ण वेळ मिळेल. आणि आता व्यक्तिगत मी तुम्हाला सांगतो मॅडम आम्ही तुमच्यासारख्या म्हणजे अगदी जे काही नवीन लोक आहेत यू आर ऑल्सो लर्निंग ओके. आणि छान वाटतं असं आम्हाला बघायला महिला आणखी तिथे बसलेले ना. तर तुम्ही या असं किरकोळ गोष्टीला ना तिथं लक्षसुद्धा देऊ नका. अस्मिता तांबेसर देखील आहे तुमची बाईटसुद्धा मला घ्यायची आहे या सगळ्या विषयाला. आता मी तुम्हाला माहिती दिली ही सगळी माहिती घेऊन मला कधी कळवणार मला सांगा. माहिती आहे ती घेऊ देत मला. हां नाही ठीक आहे ऑन टाईम 1 आठवड्याने येऊ का तुमच्याकडं? पुढच्या सोमवारी येतो मॅडम मी. ठीक आहे, मग तुमचा एक नंबर आहे ना तो एक हे करू. हां तुमचा उलट आहे ना मला मागच्या वेळी तुमचा नंबर आहे ना, एक सरांचा घ्या. 8483804599 मिलिंद जाधव TV10. TV9 माहिती आहे का मॅडम तुम्हाला? मॅडम तुम्हाला TV9 माहिती आहे का? एक पाऊल पुढे. बरं विषय असा की नंबर घेतला मला मॅडमचा नंबर त्यावर पाठवायचा आणि तुमचाही नंबर पाठवायचा. आणि मॅडम ऐका मॅडम तुम्ही ऐकडे घातलंय का? नाही, मला ॲलर्जी खूप अच्छा अच्छा हां हां त्याच्यामुळे मी हां मंगळसूत्रही घालते. बरं काय हरकत नाही. ते तुम्ही उलट आहे ना काय करा एक पत्र द्या मलाही शेअर करा ते आणि तुमच्या हेडला सुद्धा द्या. कारण आम्ही त्यांना विचारत असतो आणि मॅडमनं सुद्धा घातलेलं नाही आहे. तर नाही आय एम टॉकिंग अबाउट घातलं नाही. ऐका ना तुम्ही ना मी GRच्या वर आहोत. GRच्या वर नाही आहोत. तर GRमध्ये स्पष्ट असा उल्लेख आहे तो सर मी तुम्हाला पाठवतो तुमच्या नंबरवर. मॅडम तुमचा नंबर द्या ना मला. 8983 000 369. माझ्या वेळी घेतला होता मॅडम पण मी तुम्हाला कॉल करायला विसरलो. हां सॉरी मॅडम मी त्याबद्दल माफी मागतो. आणि इंद्रायणी गायकवाड म्हणून इथं आहे तर ते मी तसं सेव्ह करतो. आणि याच्यावर व्हॉट्सॲपवर तो तुम्हाला मी GR सुद्धा पाठवतो मॅडम त्याचा. थँक्यू आणि परत सॉरी मॅडम. आणि म्हणजे आणि मी म्हणजे मला आणि हां तुम्हाला एक सांगतो मॅडम मला जर सहकार्य मिळत असेल ना आणि तुमच्याकडे CCTV असेल आणि तो CCTV मला शेअर करायला तयार असाल तर मी हा कॅमेरा तो विषय नाही आहे. मी ते सुद्धा शेकडकर मॅडमशी बोललेलो आहे. म्हणजे महानगरपालिका आडून त्यांना सगळ्यांनाच कुणालाही नको आहे CCTVचं नको आहे. आम्हीचं शूटिंग घ्यायचं नाही पण नागरिकांनी करायचं काय? तर माझं सिंपल म्हणणं आहे. आणि शेवटी मी जाताना एक म्हणतो की पद्मनाभ नायडू तुम्हाला माहीत असेल बहुतेक एक मग तो आला होता त्याचा विषय भरपूर होता आणि त्यांनाही मी सांगितलं होतं. पण आता मी त्याशी फोनवर बोललो पण तो माझी इन्स्ट्रक्शनही ऐकत नाही. त्यामुळे मग माझा अशा माणसांना सपोर्ट नसतो. कारण ही खोटी असतात ते तक्रार करतात आंदोलक खोटी असतात भरपूर असतं मॅडम. तर नव्यानं आपण आहे ना छानपैकी आपल्या जे व्यवहारी हे आहे कारण आम्हाला तुमच्याकडे बऱ्याच वेळा जाल तुमचं मदत लागेल. माझ्याकडनं काही छोटी मदत लागेल ती सुद्धा तुम्ही अगदी हक्कानं मागू शकता. या म्हणजे आपल्या कामापुरतं नागरिकांसाठी सगळं नागरिकांसाठी आपण आहोत. धन्यवाद मॅडम. तुमचा नंबर मला पाठवा हां त्या नंबरवर. तुमचे धन्यवाद.